आहे तो दिसून येतो आहे। तडस यांना कुठेतरी त्याचा फटका बसताना दिसेल। म्हणजे महाविकास आघाडी 3 ते 5 जागा जिंकू शकते। निश्चित 3 जागा तर निश्चितपणे जिंकेल। आता 3 ते 5 जो आहे तो जो आहे ते नेमकं 4 तारखेला आपल्याला स्पष्ट होईल। विकास सर, मला एक प्रश्न विचारायचा, थेट लढत भाजप आणि काँग्रेस किंवा 2 आघाड्यांमध्ये असली तरी 3 मतदारसंघ खास करून एक अकोला, दुसरा बुलढाणा आणि तिसरा अमरावती, इथे त्रिकोणी लढत होती। त्रिकोणी लढतीमध्ये या 3 मतदारसंघात आपण काय पाहताय? अकोला, बुलढाणा, अमरावती आणि रामटेक पण त्रिकोणी लढत होती, कारण रामटेकला किशोर गजबी हा अत्यंत सॉलिड कॅन्डिडेट होता आणि अकोलामध्ये प्रकाश आंबेडकरांचं आज तिथल्या सिव्हिक बॉडी जे आहे, सिव्हिक बॉडीजवर त्यांचं मोठं वर्चस्व आहे, तर त्या मतांचा एक मोठा फायदा प्रकाश आंबेडकरांना मिळून ही तिसऱ्या आघाडीचा नेहमीच फायदा आपण जर बघितलं तर हा नेहमी भाजपला होत आलेला आहे। तर या तिसऱ्या आघाडीचा फायदा हा भाजपला होण्याची शक्यता आहे आणि बुलढाण्याला तसं जर म्हटलं तर फार अशी म्हणजे तिसरा नेता हा खूप मोठ्या प्रमाणात तिथे त्याला वोट्स मिळतील की नाही हे मला शंका आहे। आणि तिथे जे प्रतापराव जाधवांचं काम जे आहे, कारण त्यांच्यासमोर खेडेकर हे जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांना देण्यात आलेलं, त्याच्यामुळे तसा माझ्या दृष्टीने मी जे काही चर्चा केली त्याच्या दृष्टीने तो फार वीक कॅन्डिडेट तिथे होता। अमरावतीला जे बुबचं जे नाव आहे दिनेश बुब आपल्याला माहीत असेल की हे सेव्ह मेरिट सेव्ह नेशनमध्ये त्यांनी फार मोठं नेतृत्व केलं त्याच्यामध्ये, आणि त्याचा फायदा नवनीत राणांना होणार की नाही हे आत्ता सांगता येणं शक्य आहे, कारण नवनीत राणांची स्वतःची एजन्सी, स्वतःची यंत्रणा तिथे त्यांनी काम केलेलं आहे। त्याच्यामुळे आपण तिथे डायरेक्ट तिसरी लढत होती असं आपल्याला म्हणणं थोडंसं कठीण आहे असं मला वाटतं। नागपूरबद्दल का? नागपूर सर्वात VIP सीट, सर्वात जास्त चर्चेची सीट, पूर्ण देशाची नजर नागपूरबद्दल आहे। काही लोक म्हणतात की कडवी झुंज आहे, कडवी लढत आहे, तर काही लोक म्हणतात फक्त निर्णय लीड संदर्भातला आहे। नाही, नागपूरबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट आपल्याला हे कबूल करावंच लागेल की विकास ठाकरेंनी नागपूरमध्ये रंगत आणली। एरवी कसं होतं की एकतर मागेही मी सांगितलं की पहिले इथे कुणी लढायला तयार नव्हतं काँग्रेसकडून। विकास ठाकरेंनी पण सरळ सांगितलं होतं की मला ही जागा नको आहे, जसं चंद्रपुरात मुनगंटीवारांनी सांगितलं होतं की ही मला लढायचंच नाही बा। पण आता त्यांनाही म्हणजे सुधीर मुनगंटीवार म्हणजे काँग्रेसमधले विकास ठाकरे आहे आणि विकास ठाकरे म्हणजे काँग्रेसमधला सुधीर मुनगंटीवार आहे, त्यांना लढायचंच नव्हतं या दोघांना, पण आता ते लढत आहे। तर मग त्यांनी थोडे प्रयत्न केले, या लढाईत रंगत आणली, लक्ष वेधून घेतलं आणि एकतर्फी झाली नाही विकास ठाकरेंमुळे। फक्त आता ते जे मतांचं सांगितलं जाते की विकास ठाकरे जे आहेत म्हणजे ते दलित, मुस्लिम, कुणबी आणि हलबा, तर हलबा थोडेसे नाराज होते, पण गडकरी त्यांना एक भावनिक साथ घातली, त्याच्यामुळे हलबांची नाराजी दूर झाली। बाकी गडकरींची दृश्य कामं आहे, विकास कामं आहे, त्याच्यामुळे त्यांना फारसं इथे जड जाणार नाही असंच एकंदरीत चित्र आहे। एक मतदारसंघ अगदी पूर्वी टोकाचा भंडारा गोंदिया, प्रफुल्ल पटेल सारखा मातब्बर नेता यंदा महायुतीकडे आहे, काय होणार? निश्चितच त्याचा फायदा कुठेतरी महायुतीला दिसतो आहे आणि ज्या पद्धतीने गडचिरोलीचं झालं होतं की विद्यमान खासदार जे आहे त्यांचं नाव घोषित झालं नव्हतं पहिल्या यादीत, भंडारा गोंदियात ही तशी स्थिती होती, त्यामुळे तिथे देखील धाकधूक होती की नागपूरचा कोणी उमेदवार, तिथे नागपूरचा कोणी पदाधिकारी जो आहे त्याला तिथे उमेदवारी मिळते का। मात्र ऐनवेळी तसं काही झालं नाही आणि विद्यमान खासदारांनाच तिथे तिकीट देण्यात आलं आणि त्यांच्यासाठी भाजपने पूर्ण शक्ती पणाला लावलेली आहे। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी देखील त्यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची लढत झाली होती आणि प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांचा तो होम पिच आहे आणि होम पिचवर कसं खेळायचं, कसं संघटनला दिशा द्यायची हे प्रफुल्ल पटेलांना अतिशय चांगल्या यांनी माहिती आहे आणि त्याचा फायदा कुठेतरी महायुतीला दिसेल। एक शब्दात फक्त स्कोर काय राहील? 7-3, 7 महायुती, 3 महाविकास आघाडी। तुम्हाला काय वाटतं? 8 महायुती, 2 महाविकास आघाडी। तुम्हाला काय वाटतं? 6 महायुती, 4 महाविकास आघाडी। तर प्रज्ञा, 3 पत्रकार आहे, तिघांचा स्कोर वेगवेगळा आहे। एकाला 7 जागा महायुतीला वाटतात, एकाला 6 जागा महायुतीला वाटतात, तर एकाला 8 जागा महायुतीला वाटतात। मात्र पत्रकारांच्या अंदाजाप्रमाणे एक निश्चित दिशा जी आहे ती दिसती आहे की महायुतीचा वरचष्मा राहू शकतो। मात्र 2014-2019च्या तुलनेमध्ये महाविकास आघाडी मुसंडी मारताना विदर्भामध्ये दिसतं, असं किमान पत्रकारांच्या अंदाजावरून आपल्याला सांगता येईल। प्रज्ञा, बरोबर आहे। एक काळ असा होता रजत की विदर्भ हा काँग्रेसचा गड मानला जायचा, पण आता भाजपचं खूप मोठं प्राबल्य दिसून येतंय। नवनीत राणा असतील, नितीन गडकरी असतील, यांच्यासोबतच सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा इकडे पणाला लागली।